नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। आधुनिक समतावादी संत गाडगेबाबा यांच्या 148व्या जयंतीनिमित्त धोबी समाज बांधवांच्या वतीने संत गाडगेबाबा यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर शहराच्या गांधीसागर परिसरातून भव्य रथ यात्रा काढण्यात आली। या कार्यक्रमात धोबी समाज समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी संत गाडगेबाबा यांचे जिव्हाळ्याचे संबंधांना उजाळा दिला। दीन दलित, पीडित, वंचित आणि दुखितांच्या कल्याणासाठी या दोन्ही महापुरुषांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले। या रथयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात धोबी समाजातील महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या। धोबी समाजातील महिलांना प्रत्यक्ष क्षेत्रात प्राधान्य मिळावं आणि त्यांना देखील आरक्षण मिळावं अशी मागणी यावेळी त्यांनी केली। संत गाडगेबाबा यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न केले। त्यावेळी त्यांचे विचार एवढे दाहक व क्रांतिकारी होते की त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक खरा समाजवादी सत्यशोधक लाभला। स्वच्छता आणि समानता यांचे बीज रोवण्याचे काम प्रथम संत गाडगेबाबा यांनी केले। त्यामुळे सर्व समाजातील घटकांसाठी संत गाडगेबाबा एक आदर्श म्हणून ओळखले जाते। कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। मैं गणेश रामटेकर, अध्यक्ष श्री संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवा संस्था रजक समाज नागपुर, निवेदन कर रहा हूँ कि आज श्री संत गाडगेबाबा इनकी जयंती का कार्यक्रम हम मना रहे हैं। ये जयंती के उपलक्ष्य में हमारे सब समाज के भाई और बहनों यहाँ पे हजारों की तादाद में एकत्रित हो रहे हैं और ये रैली शुक्रार तालाब के पास से निकल के कॉटन मार्केट में गीता मंदिर में जाने वाली है। बाकी के सब कार्यक्रम गीता मंदिर में होने वाले हैं और इस रैली के प्रमुख अतिथि करके खासदार श्री नितिन जी गडकरी वहाँ पे उपस्थित रहने वाले हैं। उसी प्रकार आमदार श्री मोहन भाऊजी मत्ते ये भी वो रैली में आने वाले। मेरा नाम किशोर चौहान, सचिव श्री संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवा संस्था का मैं सचिव हूँ और ये 2006 से हमारा रजिस्ट्रेशन हुआ है और हर साल गाडगे महाराज की जयंती का कार्यक्रम होते आ रहा है। बड़े धूमधाम से होता है, हर साल किया जाता है। आज का नियोजन ऐसा है कि माननीय नितिन जी गडकरी जो अपने भारत सरकार के मंत्री हैं और हमारे नागपुर के लाडले खासदार, इनका आगमन है। उसी प्रकार दक्षिण के आमदार मोहन जी भाऊ मते ये भी आ रहे हैं और दयाशंकर जी तिवारी माजी उप महापौर ये भी है। और इसमें ऐसा है कि हर साल जो गरीब बच्चे रहते हैं उसको समाज की तरफ से, जो अशिक्षित बच्चे रहते हैं जिनके यहाँ इन्हें पढ़ने के लिए पैसे वैसे नहीं थे, ऐसे बच्चों को हमारे यहाँ से योगदान दिया जाता है। और जो अबला शक्ति लेडीज़ वगैरह है, जैसा कि जिसका विचार है कोई करने वाला नहीं, उसका भी हम पूरा समाज के तरफ से सहयोग मिलता है। नमस्कार, मी मीना ताकोते, धोबी परीट समाज वरून बोलत आहे। आम्ही हे रॅली गाडगेबाबाच्या स्मृती निमित्ताने काढली आहे। आमचा उद्देश आहे की आमच्या समाजाला, धोबी समाजाला थोडंसं आरक्षण पाहिजे आणि आमची ही रॅली काढली आहे आम्ही गणेश मंदिरवरून आणि गीता मंदिरपर्यंत आम्ही काढली आहे। आमचे मेन मुख्य अतिथी माननीय गडकरी साहेब आणि माननीय मोहन मते साहेब आहे आजचे। आणि आम्ही एक स्वास्थ्य शिबिर पण आयोजित केलं आहे। आम्ही नेहमी करतो, दरवर्षी करतो, पण यावर्षी आम्ही आयुष्मान कार्ड बनवणार आहोत। आणि आमचा उद्देश आहे की आमचं जे क्रिकेट टीम आहे, आम्ही 11 टीम आहे आमच्याकडे, DPL क्रिकेट टीम म्हणून, त्याला थोडंसं आरक्षण पाहिजे आणि आम्हाला आमच्या समाजाला थोडीशी पहचान पाहिजे। एक मत लोकशाही बळकटीकरणासाठी, नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या संकल्पनेवर आधारित जिल्हा प्रशासन चंद्रपूरच्या वतीने आयोजित रन फॉर वोट मिनी मॅरेथॉनच्या माध्यमातून चंद्रपूरकरांनी मतदान जनजागृतीचा संदेश दिला। यावेळी जिल्हा अधिकारी विनय गौडा, GC मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर,
विद्यार्थी आदी प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री गौडा म्हणाले, लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक हा मुख्य केंद्रबिंदू आहे। कार्यक्रमाअंतर्गत मतदानाबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने रन फॉर व्होट या मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले। जेव्हा लोक आपल्या मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करतात तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाही बळकटी करण्यास मदत होते। गत निवडणुकीमध्ये चंद्रपूरमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती। यावर मात करण्यासाठी तसेच मतदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे, त्यांना मतदानासाठी प्रोत्साहन करण्यासाठी आज चंद्रपूर धावले आहे। येणाऱ्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग होऊन मतदानाचा हक्क बजवावा व देशाच्या प्रगतीला हातभार लावावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले। शंकरनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नायकांच्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकणारे ट्रान्सफॉर्मिंग ऑफ पॉवर हे पुस्तक म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील संघर्षाचा गौरवशाली इतिहास असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। लोकमान्य टिळक जनकल्याण संस्था संचालित प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अश्वमेध 2024 क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन आणि ट्रान्सफॉर्मिंग ऑफ पॉवर पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। राज्याचे माजी मंत्री तथा लोकमान्य टिळक जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश चतुर्वेदी, लोकमान्य टिळक जनकल्याण संस्थेच्या सचिव आभा चतुर्वेदी, माजी आमदार आणि संस्थेच्या संचालक मंडळाचे संचालक दुष्यंत चतुर्वेदी, प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीकृष्ण ढाले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। ट्रान्सफॉर्मिंग ऑफ पॉवर पुस्तकात विदर्भातील गांधीवादी चळवळीचा वर्ष 1920 ते 1942 या दरम्यानचा अभ्यासपूर्ण इतिहास या पुस्तकात मांडण्यात आला आहे। सोबतच जगातील सर्वात मोठ्या GDPचा देश ते ब्रिटिशांच्या अंमलातील भारत देश असा प्रवास या पुस्तकातून दिसून येतो। भारताच्या हस्तांतरणातील विन्स्टन चर्चिल यांची भूमिका, देशाचे विभाजन आणि त्याचा परिणाम या पुस्तकात मांडण्यात आला आहे। भारतीय इतिहासावरील हा एक उत्तम संदर्भ ग्रंथही ठरेल असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले। शंकरनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। ज्या देशात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांनी आध्यात्मिक वैचारिक योगदान देताना वाचन संस्कृतीचे पुस्तकांचे महत्त्व सांगितले, आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये मात्र दुर्दैवाने वाचन संस्कृती लोप पावत आहे। ही वाचन संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला वाचकांचे क्लब स्थापन करावे लागतील अशा सूचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर शरदराव सालफले उपस्थित होते। या दरम्यान मुनगंटीवार यांनी म्हटले की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा, मानसिक भूक भागविण्यासाठी वाचकांचा क्लब स्थापन करायचा विचार करावा। उद्या या सभागृहातील ग्रंथ उत्सव चांदा क्लब ग्राउंडवर होईल तेव्हा मला अधिक आनंद होईल। ज्याने फेसबुकला जन्म दिला तो मार्क झुकरबर्ग छान झाडाखाली पुस्तके वाचायला बसतो आणि आपले भारतीय विद्यार्थी फेसबुकवर व्यस्त आहे। मी असे काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपवर वाचले होते। खरं तर ही फार गंभीर स्थिती आहे। मी आमदार झालो तेव्हा वाचनालय सुरू करण्याच्या घोषणा केल्या होत्या। तेव्हा चंद्रपूर, बल्लारपूर, मूल व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वाचनालय सुरू केली, आणखी नवीन वाचनालय सुरू करणार आहे। 2015 मध्ये माझ्या विभागातर्फे GR काढून कार्यक्रमांमध्ये बुके नवे बुक द्या असा नियम केला। आता जागा अपुरी पडत आहे, इतके पुस्तके झाली आहे। हजारो पुस्तके आहे माझ्याकडे। मी निवृत्त होईल तेव्हा ही पुस्तकेच माझ्यासाठी धावून येतील असेही मुनगंटीवार यांनी म्हटले। शंकरनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। अखिल भारतीय पातळीवरील नावाजलेल्या सर्व क्षेत्रातील संस्था नागपुरात याव्या, इथल्या गुणवंतांना अशा संस्थांमधून संधी मिळावी यासाठी सुरुवातीपासून आमची आग्रही भूमिका राहिली आहे। याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भक्कम साथ दिली। या प्रयत्नातून नागपूर येथे एम्स,
भारतीय तंत्रज्ञान संस्था, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सारख्या संस्था इथे उभ्या राहिल्या। यातील एक असलेल्या IIIT अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे लोकार्पण हे सर्वांसाठी गौरवाचा क्षण असून मानवी संसाधनातही नागपूर सर्वोत्तम केंद्र म्हणून ओळखले जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। बुट्टेपुरी जवळील वारंगा येथे सुमारे 100 एकर परिसरात साकारलेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था व परिसराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, IITचे संचालक डॉक्टर ओमप्रकाश काकडे, कुलसचिव कैलाश डाखले व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। माहिती तंत्रज्ञानातून आपल्या युवकांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे। ही प्रगती साध्य करताना नव्या पिढीने आपल्या सांस्कृतिक मूल्यांची जपवणूक करत नवीन संस्कारही रुजून घेतले। स्पीड ऑफ डेटा व स्पीड ऑफ ट्रॅव्हल्सची अनुभूती आज प्रत्येक व्यक्ती घेत आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे भक्कमपणे उभारून त्याला गती दिल्याचे गौरव उद्गार देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। शंखनाद न्यूज सिटी ब्युरो रिपोर्ट। कुवारा भीवसेन आदिवासी व सांस्कृतिक महोत्सवात शनिवारी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी भेट दिली। आदिवासी विकासासाठी आपण कटिबद्ध असून राज्यातील प्रत्येक आदिवासी पाड्याला रस्त्याने जोडून त्यांना प्रगतीचे मार्ग देऊ असे त्यांनी सांगितले। पारशिवनी येथील गरपेट आखाडा मैदानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, अप्पर आदिवासी विकास आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। नागपुरातील महाल हा वर्दळीचा परिसर आहे, यामुळे येथील लहान रस्ते मोठे करणे आवश्यक होते। या ठिकाणी पार्किंगला जागा उपलब्ध नव्हती। शहर बदलत असताना महालाचाही विकास होणे आवश्यक आहे। व्यावसायिक संकुलन उभे झाल्यावर महालातील रस्ते मोकळा श्वास घेतील असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला। नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महाल येथील बुधवार बाजारातील व्यावसायिक संकुलनाचे भूमिपूजन तसेच मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील विविध आयुष्यमान आरोग्य केंद्राचे लोकार्पण शनिवारी नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले। यावेळी आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते। व्यावसायिक संकुलन सध्या बुधवार बाजार असलेल्या 245 दुकानांचे नव्या वास्तूमध्ये स्थलांतर होईल। या ठिकाणी काही दुकाने वर किरकोळ विक्रेत्यांसाठी ओट्यांची व्यवस्था असेल। तळमजला व 10 मजले अशा या इमारतीतील पार्किंगसाठी मोठी जागा असेल असेही त्यांनी सांगितले। या प्रकल्पात अनेक अडचणी आल्या, पण त्यावर मात करून प्रकल्पाचे काम सुरू होत आहे। कोणाचेही नुकसान न होता प्रकल्प उभा होत आहे। या प्रकल्पामुळे मनपाला 136 कोटी रुपयांचा नफा मिळणार आहे। यासोबतच महानगरपालिकेच्या सभागृहाचा विकास करून पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी 160 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे असेही त्यांनी सांगितले। कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाणे, शंखनाद न्यूज नागपूर। नागपूर शहरामध्ये कमीत कमी 300-400 खेळाची उत्तम मैदानं तयार झाली पाहिजे। नागपूर शहरातल्या प्रत्येक वस्तीमध्ये उत्तम बगीचे तयार झाले पाहिजे। नागपूर शहरामध्ये 1 लाख वस्तीच्या मागे फ्रूट व्हेजिटेबलचे उत्तम स्वच्छ बाजार असले पाहिजे। आणि नागपूर शहरामध्ये मटन मच्छी चांगले मार्केट असे 25 एक मार्केट्स मटन मच्छीचे आणि भाजीचे तयार केले पाहिजे। आज रस्त्यावर पाणी पडतं, लोक घाणेरड्याच्या ते सगळी भाजी खरेदी करतात। पावसाळ्यामध्ये पण खूप आपलं नुकसान होतं एकंदरीत रोगराईच्या दृष्टीने। आणि म्हणून आपण पूर्व नागपूर आणि मध्य नागपूर हा लोखंडी पुलाच्या अलीकडला भाग जो आहे याच्या विकासाला विशेष रूपाने प्राधान्य दिला। आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा सगळ्यात चांगल्या होण्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे काही शक्य नाही। काही ठिकाणी मस्जिद येते आणि काही ठिकाणी मंदिर येतात, आपण कोणाच्या विरुद्ध नाही। आणि म्हणून या सगळ्याच्या मध्ये आपण ज्यावेळी काम करतो तेव्हा रस्ता मोठा करत असताना काही वेळा गरज पडावी लागतात। पण मी देवेंद्रजींना धन्यवाद देतो की नवरोत्थान कार्यक्रमाच्या अंतर्गत नागपूरचे सगळे रस्ते मोठे करण्याकरता त्यांनी आपल्याला निधी उपलब्ध करून दिला।
आणि मी भारत सरकारचा सेंट्रल रोड फंडातून मी हे सगळ्या रस्त्याकरता कामं दिली. आणि एवढंच नाही तर मी नेहमी म्हणतो की हा रस्ता आपल्या नागपूरला मी आपल्या घरासारखा, नागपूरच्या जनतेला आपल्या परिवारासारखं. आणि त्यामुळे या भागामध्ये नागपूरच्या जनतेला चांगल्या सुविधा मिळायला पाहिजे, नागपूरच्या तरुण माणसाला रोजगार मिळाला पाहिजे. मला आनंद आहे की आज मिहानमध्ये जवळपास 68,000 तरुण मुलांना रोजगार मिळालेला. म्हणजे आज आपल्या शहराचा सर्वदूर मेट्रो आहे, आता इंटरनॅशनल एअरपोर्ट सुप्रीम कोर्टात अडकला. अजनी आणि मेन स्टेशनचं ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे. नागपूर शहरामध्ये 1200 कोटी रुपयाचा लॉजिस्टिक पार्क बनतो, नवीन नवीन इंडस्ट्री आपल्याकडे येतात आहेत. आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपलं शहर देशातलंच नाही तर जगातलं सुंदर शहर व्हावं, आपल्या जनतेला त्यांच्या उत्पन्नाची साधने वाढावी, तरुण मुलाच्या हाताला काम मिळावं, शहरामध्ये स्वच्छता असावी आणि व्यापारी संकुलाच्या माध्यमातून उद्योग व्यापार वाढावा. हाच प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही करण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्या कामाचं श्रेय आम्हाला नाहीये. या सगळ्या कामाचं श्रेय जर कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या नागपूरच्या जनतेला. कारण तुम्ही आम्हाला जर साथ दिली नसती, तुम्ही आम्हाला मदत केली नसती, समर्थन दिलं नसतं आणि हे काम करायला आम्हाला संधी मिळाली नसती. तेव्हा आपण सगळ्यांनी आमच्या मागे उभं आम्हाला जो समर्थन दिलं याबद्दल जनतेला मी पुन्हा एकदा अभिवादन करतो, धन्यवाद देतो. हा प्रकल्प उमेदवार साहेबांनी सांगितलं त्यांनी लवकर तयार करावा. महानगरपालिकेने पटापट सगळ्या परवानग्या देऊन टाकाव्या, नाही तर प्रत्येक परवानग्याकरता खूप झटके मारावं लागतं. त्यामुळे हे झटके पडू नये याची व्यवस्था करावी. एकदाच लागेल तुम्ही मिळाला म्हणून तुम्हाला काम करावं एन्व्हायरमेंट वाले आडवे पडतो. म्हणजे आपला अशी स्थिती आहे कोणी काम करायला नाही, तो एकदम आडवा पडतोय, काम बंद करा, आम्हाला स्थगिती द्या, हे नाही काय. पण आपण सगळ्यांच्या प्रयत्नांमधून सगळे अडथळे आता पूर्ण झाले आणि त्यातून आता हे काम चालवणं हे एक मार्केट नाही, असे अनेक मार्केटचे माल इत्यादी भागात तयार झाले. आपल्या शहरात रस्त्यावरची गर्दी दूर होईल आणि आपल्या सगळ्यांना एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट मिळून आनंदाचं जीवन जगता येईल असा मला विश्वास आहे. नागपूर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने इतर पक्षातील नेते व कार्यकर्त्यांसाठी आपली दारे उघडली आहे. बूथ स्तरापर्यंत इतर पक्षातील जे कोणी यायला तयार असतील त्यांना भाजपमध्ये घ्या. इतर पक्ष कमजोर कसे होतील यावर त्यांनी भर दिला, असे स्पष्ट निर्देश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दिले. देशपांडे सभागृहात भाजपच्या क्लस्टर निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री फगनसिंग कुलेस्ता यांच्यासह क्लस्टरमध्ये सहभागी असलेले रामटेक, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली व भंडारा व सोबतच गोंदिया लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. भाजपने वैधानिक पद्धतीने लोकसभेच्या जागांचे क्लस्टर तयार केले आहे. राज्यातील 48 लोकसभा जागांसाठी क्लस्टर बनवण्यात आले आहे. आता प्रत्येक बूथवर नमो चौपाल आयोजित करून केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश त्यांनी दिले. हायटेक व स्मार्ट पद्धतीने काम करण्यावर भर दिला. सोबतच संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांनी क्लस्टरवर प्रकाश टाकला. संजय भेंडे, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोळे, आमदार प्रवीण खोपडे, आमदार प्रवीण दटके यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. भाजपच्या क्लस्टर निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत उपस्थित फगनसिंग कुलेस्ता, चंद्रशेखर बावनकुळे कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्या. केंद्रीय राज्यमंत्री फगनसिंग कुलेस्ता यांनी केंद्र सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन दिले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, सत्तेच्या मोहात त्यांनी राष्ट्रीयत्व व हिंदुत्वाचा त्याग केला. कोविड संक्रमण काळात उद्धव ठाकरे यांनी जनतेची चिंता केली नाही. भाजपचे कार्यकर्ते सक्षम नसते तर परिस्थिती आणखी बिघडली असती. यावेळी बावनकुळे यांनी आमदारांना 15,000, खासदारांना 20,000 व पदाधिकाऱ्यांना 600 नमो ॲप डाउनलोड करण्याचे टार्गेट दिले. सोबतच राज्यभरात 50 लाख लोकांना या ॲपशी जोडण्याचे टार्गेट देऊन आमदारांनीही ही बाब गांभीर्याने घेऊन काम करावे व आपला रेकॉर्ड खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.
नाराजी दाखवून काही साध्य होणार नाही असेही त्यांनी सांगितले. कॅमेरामॅन सचिनसह सनी बोंगाळे, शंकरराज न्यूज, नागपूर. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.